मित्रांनो, मनापेक्षा अधिक सुपीक स्थान दुसरं कुठलंच नाही. कारण तिथे जे काही पेरले जाते ते अधिकच वेगाने वाढत असते. मग ते विचार असोत, द्वेष असो किंवा प्रेम असो. नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली असेल तर तुटणे अवघड आहे, आणि जर स्वार्थाने झाले असेल तर टिकणे अवघड आहे. तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्त्वाचं नाही, तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे जगता हे महत्त्वाचं आहे. तुमचं अस्तित्व हे कुणाच्या मान्यतेवर नाही, तर ते तुमच्या आत्मविश्वासावर अवलंबून असतं. माणूस आयुष्यात अभ्यास मात्र भावनांचा करतो आणि प्रश्न मात्र सगळे व्यवहाराचे असतात. काही लोक त्यांच्या अहंकारामुळे मौल्यवान नातेसंबंध गमावतात, आणि काही लोक नातेसंबंध वाचवण्याचा प्रयत्न करताना त्यांचा स्वाभिमान गमावतात. माणसाचा मोठा शत्रू त्याचं अस्थिर मन असतं. आयुष्य काढणं आणि जगणं यात खूप मोठा फरक असतो. जबाबदारी घेताना मी आणि श्रेय घेताना आपण हा शब्द जर केंद्रस्थानी असेल तर कुठलेही काम सहज निसंशय पूर्ण होते. नात्यालाही आयुष्य असतं, पण ते जपलं पाहिजे. कोणाचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधीच करू नका. कारण एक वेळा वेळ साथ देईल, पण कर्म नाही. माणसाचं खरं रूप तेव्हाच दिसतं जेव्हा तो नशेत असतो. मग ती नशा पदाची, उंचीची, दारूची, पैशाची, रूपाची किंवा इतर कशाचीही असो. खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्डसारखं असतं. आज वापरताना आनंद मिळतो, पण काही कालावधीनंतर त्याची किंमत चुकवावीच लागते. आपण जसजसे परिपक्व होत जातो तसतसं लक्षात येतं की भावना आणि अहंकार त्यांच्यात असलेली सूक्ष्म रेषा योग्य वेळी जाणून वागायला हवं होतं. नाती बनवताना अशी बनवा की ती व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहील. कारण जगात प्रेमाची कमतरता नाही. कमतरता आहे ती फक्त नाते निभावणाऱ्यासाठी धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तींची. उकळत्या पाण्यात रूप दिसत नाही, तसंच रागाच्या भरात सत्य कळत नाही. पाणी शांत झालं की प्रतिबिंब स्पष्ट होतं, आणि मन शांत झालं की वास्तव कळतं. आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतील, आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल. गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठांतून नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात, पण एकदा का तहान भागली की मग पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही बदलतात. अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वातच नसतात. म्हणून समजूतदारपणा हा ज्ञानापेक्षाही खूप महत्त्वाचा असतो. आयुष्यात किती पावसाळी पाहिले हे महत्त्वाचं नसतं, तर त्या पावसाळ्यात तुम्ही किती चिखल तुडवला आणि त्यातून कशी वाट काढली हे अनुभव खऱ्या अर्थाने आपले जीवन संपन्न करतात. पैसा दान केला म्हणजे देव तुमचा होत नाही. देवाला फक्त चांगले कर्म आवडतात, आणि ते जर तुमच्या हातून घडत असतील तरच देव तुमचा आणि तुम्ही देवाचे आहात. दुसऱ्याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते. फक्त मनात चांगली भावना असावी लागते. खिशात किती पैसे आहेत हे महत्त्वाचं नाही, त्यापेक्षा आपण किती खुशीत आहोत हे महत्त्वाचं आहे. अर्थातच हीच आपली न मोजता येणारी श्रीमंती आहे.